नमस्कार दोस्तों, मैं हूं दिनेश गावल। आप देख रहे हैं एंटी इंडिया लाइव। हम इस वक्त दीवा के स्टेशन के पास एक आंदोलन में मौजूद है। यहाँ पर बाबा साहेब आम्बेडकर प्रेमी सभी संगठनों ने मिलकर आंदोलन किया है। इसकी अध्यक्षता की है उबाटा शिवसेना अध्यक्ष दीवा अध्यक्ष सचिन पाटिल द्वारा। उनसे जानने की कोशिश करते हैं क्या मामला है और किस मामले को लेकर के ये आंदोलन किया गया है। बात करते हैं सचिन पाटिल से। हाँ सर, बताइए क्या मामला है, किस मामले को लेकर के ये आंदोलन किया गया? जो केंद्रीय मंत्री है अपने अमित शाह, उन्होंने जो बाबा साहब के खिलाफ एक वक्तव्य किया था कि बाबा साहब एक फैशन है, जो उनका इसका निंदनीय घटना का निषेध करने के लिए जो आंदोलन आज रखा है। और उसके हमारे ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे और महाविकास आघाड़ी की तरफ से यह हमारी मांग है कि उन्हें उनका पद का इस्तीफा देना चाहिए और पार्टी ने भी उनका इस्तीफा मांगना चाहिए, बीजेपी पार्टी ने। सर, इसमें कौन कौन से संगठन ने हिस्सा लिया इस आंदोलन में आपके? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गट, कांग्रेस पार्टी और जो हमारे अम्बेडकरी सामाजिक कार्यकर्ता है बहुत सारे इधर जमा हुए है, वो इधर जमा हुए। हम संगठक महिला संगठक है भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात गृहमंत्री अमित शाह यांनी जे संसदेत अपात वक्तव्य केले आहे, त्यांची बोलताना जीभ घसरलेली आहे, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही दिवा शहर व इतर मित्रपक्षीय यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। हा आंदोलन करण्याचं उद्दिष्ट एकच आहे की गृहमंत्री अमित शाह यांनी पक्षाने यांचा राजीनामा घेण्यात यावा किंवा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माफी मागावी, एवढी दिवा शहराच्या वतीने आमची मागणी आहे। अमर रहे, अमर रहे बाबा साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे बाबा साहेब, अमर रहे। तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। येथे आयोजित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत झालेला अवमान, त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, काँग्रेस, आरपीआय तसेच सर्व आंबेडकर प्रेमी जनता इथे जमलेली आहे आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ही त्यांच्या सत्तेची मस्ती आहे, माज आहे त्यांचा। आणि आज आपला देश हुकुमशाहीची वाटचाल चाललेला आहे, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे जमलेलो आहोत आणि खरोखर निंदनीय घटना आहे। सर्व दिवावासियांना आम्ही विनंती करतोय की या निषेध आंदोलनात तुम्ही सहभागी व्हा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अमित शाह यांनी जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल महाविकास आघाडीतर्फे आपण जो निषेध आंदोलनासाठी उभे राहिलेले आहेत, जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते खरंच निंदनीय आहे। कारण अशा जबाबदार व्यक्तीने जर असे वक्तव्य करत असेल तर सर्वसामान्य व्यक्ती काय बोलणार? तर याच्या पलीकडे बोलण्यापेक्षा अमित शाह साहेबांनी माफी मागणे तर दूरच, पण जी ती काही योग्य कारवाई केंद्र सरकारने करावी ही अशी मी मागणी करतो। आणि मी जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष याच्यातर्फे करतो। आणि तसेच यापुढे असं वक्तव्य कोणीही जबाबदार व्यक्तीने करू नये एवढीच मी आशा बाळगतो। डॉक्टर आंबेडकरांचा अमित शाह हाय हाय, जब तक सुबह चांद रहेगा। मुळात आपण इथं निषेध आंदोलनासाठी एकत्र आहोत। महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे निषेध आंदोलन इथे दिवा शहरात आपण घेतलेलं आहे। मुळात अमित शाह काय बोलले हे आधी मुळात सगळ्यांना माहिती पाहिजे। नुसतं आपण आंदोलनासाठी इथे उभं राहूया, त्यांनी जे काय बेताल वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य मी वाचून दाखवतो, कारण जशाच तसं ते वाचलं पाहिजे। कारण एखादा शब्द इकडे तिकडे जर झाला तरी
तरी त्याचा आपल्याला सुद्धा विपर्यास होऊ शकतो. संसदेच्या ज्या संसद भवनात अमित शहानी शपथ घेतली, मुळात त्यांना याचा विसर पडलाय त्या संसदेत ते कसे पोहोचले. ज्या संविधानामुळे त्यांना हा अधिकार मिळाला, महामानव बोधिसत्व घटनाकार घटनात्मक